नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यासह परिसरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। चिकुर्डे इथला वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि नदी दुथडी भरून वाहत आहे। वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्यावरून वेगाने पाणी वाहत असल्याने परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पूर परिस्थितीचं विहंगम आणि थरारक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय। नदीचा विस्तीर्ण प्रवाह, वाढलेला वेग आणि पाण्याखाली गेलेला बंधारा पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी होते। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास वारणा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून नदीपात्र आणि बंधाऱ्यावर जाणं टाळावं असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सांगली सायबर फसवणुकीची मोठी घटना उघडकीस आली असून वाहन विक्री क्षेत्रातील जेव्ही मोटर्स कंपनीची तब्बल 1,55,50,00,000 रुपयांची फसवणूक झाल्यानं व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मिरजेतील गुरुवार पेठमधील अमीर निजाम जमनावाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। मोबाईल क्रमांक 9754004562 हा नंबर वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीसह संबंधित बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ते 2 जुलै दरम्यान आरोपीनं युनिटी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरचे अकाउंट मॅनेजर असल्याचा भास निर्माण करून दिशाभूल करणाऱ्या सूचना दिल्या। त्या सूचनांवर विश्वास ठेवून जेव्ही मोटर्सच्या फेडरल बँकेतील खात्यातून 57 लाख रुपये पश्चिम बंगालमधील बंधन बँकेत तर 98,50,000 रुपये आंध्र प्रदेशातील येस बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आले। व्यवहारांची पडताळणी करताना फसवणूक उघड झाल्यानंतर कंपनीनं पोलिसात धाव घेतली आहे। या कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीमागे संघटित टोळीचा हात असल्याची शक्यता असून सांगली शहर पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे। काही ठिकाणी नदीला फुगवटा आल्यानं नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान वारणा नदीतील मांगले सावर्डे पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू असून वातावरण ढगाळ आहे। दुसरीकडे या पावसामुळे शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाण्याची उपलब्धता वाढल्यानं भात लागवडीच्या कामांना वेग आला असून ठिकाणी शेतकरी पावसाचा लाभ घेत लागवडीत व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात भरवस्तीत असलेल्या एका ज्वेलर्स दुकानावर मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे। पारेनाका परिसरातील नयनम ज्वेलर्स या सराफ पेढीचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा 5 ते 6 चोरट्यांनी प्रयत्न केला। मात्र कुलूप तोडताना झालेल्या आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना जाग आली। त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्यानं चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानाबाहेरील CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलण्याचाही प्रयत्न केला होता। तसंच ओळख लपवण्यासाठी हातात ग्लोव्ज घालून ते आले होते। तरीही एका CCTV कॅमेऱ्यात त्यांच्या सर्व हालचाली कैद झाल्यात। या घटनेमुळे विटा शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। मिरज शहरातील पद्मा लॉजमध्ये वास्तव्यासाठी आलेल्या एका 34 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। प्रकाश शिवाजी चव्हाण, राहणार दरीवडची, तालुका जत असं मृत तरुणाचं नाव आहे। माहितीनुसार प्रकाश चव्हाण यांनी शनिवारी पद्मा लॉजमध्ये राहण्यासाठी खोली घेतली होती। मात्र रविवारी दुपारी ते खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। प्राथमिक माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असून महात्मा गांधी चौक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले।
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.